हॅलो स्टुडंट, तेव्हा सगळ्यांचं पीके ॲग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत. व्हिडिओचं आणि थंबनेलचं टायटल पाहून तुम्हाला कल्पना आली असेल की हा व्हिडिओ जे BSc ॲग्रिकल्चरचे लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे. मग या व्हिडिओमध्ये असं काय सांगणार आहे किंवा इन फ्युचरमध्ये तुम्हाला कुठली अपॉर्च्युनिटी आहे, जी तुम्हाला कशा पद्धतीनं ग्रास्प करता येईल त्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला मी या लेक्चरमध्ये करणार आहे. आता तुम्हा सगळ्यांचा जो आहे हा रावेच्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या सगळ्यांच्या चालू आहेत. यानंतर तुमचा मोडूल, इंडस्ट्रियल अटॅचमेंट या सगळ्या गोष्टी चालू होतील आणि मार्चमध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट, ज्याला आपण PDC म्हणतो, हे तुम्हाला प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला मार्चमध्ये मिळणार आहे. आणि PDC वरती तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या एक्झामला फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल राहता. मग आता मार्च महिन्यामध्ये आणि आत्तापासनं हा जो 7-8 महिन्यांचा जो गॅप आहे, या गॅपमध्ये तुम्हा लोकांना करायचं काय आहे? आणि मार्चमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर जर आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे असेल, तर तुम्हाला आत्तापासनं एक एक पाऊल काळजीपूर्वक तुम्हाला त्या दिशेने टाकावं लागणार आहे. आणि त्याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी डिलिव्हर करणार आहे. जेवढे कोणी विद्यार्थी नवीन असतील आणि लास्ट इयरचे विद्यार्थी असतील, आपल्या चॅनलला नव्याने आले असतील, त्यांनी डेफिनेटली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे लास्ट इयरचे बॅचमेट आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ओके. आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कृषी सेवक अर्थात सहाय्यक कृषी अधिकारी याच्या बाबतीतची तुम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुमचं ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर आणि मोठी जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. तुम्हा लोकांचा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट काय माहिती? तुम्हाला भीती नावाची गोष्ट माहिती नाही. कारण तुम्ही जस्ट फ्रेशर ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडणार आहे आणि ज्या माणसाला भीती काय आहे हे माहिती नसतं, तो माणूस अर्धा जिंकलेला असतो. आता कंपॅरेटिव्ह अदर विद्यार्थ्यांच्या बाबतीत कंपॅरिझन जर करायचं झालं, तर त्यांना कुठंतरी एखाद्या एक्झाममध्ये मार्क कमी आलेले असतात. त्यांचा एखादा विषय त्या ठिकाणी कमी राहिलेला असतो. कळत नकळत थोडीफार होईना भीती त्यांच्या मनामध्ये असते. पण तुम्हाला भीती काय माहीतच नाही. त्यामुळे तुम्हाला ही एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये क्रॅक करणं एकदम सोपं जाणार आहे. फक्त तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे आता फॉलो करायच्या. ओके. तुम्हाला मार्चमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला कुठली संधी येणार आहे, त्या दृष्टीने तुम्हाला थोडी कल्पना त्या ठिकाणी भेटलेली आहे. तुम्ही लोकांनी काय करायचं आता? तुमचा रावे आहे, तसंही आपण रावेमध्ये काय करता? ओके. आपला रावे कसा होतो? सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कारण कधी काळी मी पण तुमच्या स्पेसमधनं गेलेलो आहे. ओके. डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचे, त्याचे फोटो चिपकवायचे, याचे फोटो चिपकवायचे. ओके. डेली डायरी आपण कशा लिहितो? आपण व्हायवा कसा देतो? हां? डेली डायरी आपण कशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत? त्याच्यामध्ये काय-काय सेंटेन्स राहतात? आपलं सेंटेन्स एक सेंटेन्स राहतं, "टुडे इज अ रेनी डे अँड सो देअर इज नो ॲक्टिव्हिटी इन द व्हिलेज." बरोबर? काही-काही आपले कॉमन डायलॉग त्याच्यामध्ये राहतात. त्यामुळं तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही थोडंसं, मी असं म्हणत नाही प्रायोरिटी देऊ नका, परंतु तुम्हाला सरकारी नोकरीच्या दृष्टीनं आत्तापासून पाऊल तुम्हाला त्या ठिकाणी टाकावे लागणार आहे. तर तुम्ही लोकांनी काय करायचंय, तुमचा जो ग्रॅज्युएशनचा अभ्यास आहे, आपले जे ॲग्रीकल्चरचे सब्जेक्ट्स आहेत, ॲग्रीकल्चरचे सब्जेक्ट्स आपले चांगल्या पद्धतीने आहेत, तुमचे होत आहेत आणि तुम्ही फ्रेशर आहात. ओके. याच्यानंतरचं तुमचा MCRची जी आपली एक्झाम आहे, ओके, आपली जी CETची एक्झाम आहे, ह्या CETचा अभ्यास तुम्ही करणारच आहेत. या CETच्या अभ्यासामध्ये तुमचा ॲग्रीकल्चरचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन जाणार आहे. ओके. तुम्हाला करायचंय काय? आता ही जी मी तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची जी एक्झाम सांगितली, ओके, सहाय्यक कृषी अधिकारी ह्या पदाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. यालाच आपण कृषी सेवक पण म्हणतो. कन्फ्यूज होऊ नका. सर आम्हाला हे पद काय असतं, याच्यामध्ये पगार किती असतो, याच्यासाठी पात्रता काय असते, याच्यासाठी अभ्यासक्रम काय असतो, याच्यासाठी मी एक अतिशय सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्या पदाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. जवळपास 35-30 हजार विद्यार्थ्यांनी ऑलरेडी त्याला पाहिलेला आहे. ओके. तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला ह्या पदाबद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी होऊन जाईल. मला सांगायचं हे की MCRच्या अभ्यासामध्ये तुमचा ॲग्रीकल्चरचा अभ्यास बऱ्यापैकी होतोय. ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला ॲग्रीकल्चरच्या अभ्यासासोबत तुम्हाला जनरल स्टडीजचा अभ्यास करावा लागतो. सर जनरल स्टडीज काय भानगड आहे? जनरल स्टडीजमध्ये तुमचे हे जे सब्जेक्ट आहेत ना, हे सब्जेक्ट येतात बघा, लक्षात ठेवा. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आणि सायन्स, एवढ्या विषयांचा तुम्हाला हे पदांचा अभ्यास करण्यासाठी, ओके, हे पद मिळवण्यासाठी तुम्हाला एवढ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे.
मग सर, पद कोणतं आहे, कोणत्या पदाचा अभ्यास करायचा आहे, आमच्यासाठी संधी पण येणार आहे, आम्हाला त्या पदाबद्दल माहिती पण कळलेली आहे आणि तुम्ही सब्जेक्ट पण सांगितलेले आहेत. तर ह्या सब्जेक्टचं हा जो मोठा डोंगर आमच्या समोर आहे, हा डोंगर कसा पार करायचा? हा डोंगर बाळांनो, मोठ्या स्टेप्स टाकून आपण लवकर थकून जात असतो. एखादा डोंगर चढताना आपण जर मोठे पावलं टाकले, आपण त्या ठिकाणी लवकर थकतो. मग आतापासून आपल्याला काय करायचंय? ह्या अभ्यासासोबत तुम्ही रोजचे फक्त 2 तास या विषयांचा अभ्यास करायचा आहे. समजलं? ह्या विषयांचा. आणि अतिशय बेसिक पासून स्टार्ट करा. पहिली स्टेप एकदम चांगली बेसिक समजून घ्या. जेवढी तुम्हाला एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल, तेवढ्या पद्धतीने तुमचा अभ्यास त्या ठिकाणी तुमच्या अभ्यासाची इफिशियन्सी वाढते. त्यामुळे एकदम मोठ्या पुस्तकांना हात घालू नका. एकदम एका रात्रात मला पोस्ट मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. आत्तापासून थोडा त्या विषयांचा अभ्यास करायला चालू करा. मग सर, विषय समजले, पद समजलं, अभ्यास कसा करायचा समजलं, पण याच्यासाठी वाचायचं काय? बरोबर, तुम्ही विषय सांगितले, सगळं सांगितले, याची रीडिंग कशी करायची आणि कुठून करायची? त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, परंतु त्याच्यासाठी एक लेंदी व्हिडिओ बनल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे की तुम्हाला हिस्ट्रीसाठी कोणतं पुस्तक वाचायचं, ते पुस्तक कुठं भेटणार आहे, कसं वाचायचं, कशा पद्धतीने त्याच्या नोट्स काढायच्या, जिओग्राफी म्हणजे भूगोलचा अभ्यास कसा करायचा, कुठल्या पद्धतीने अगोदर बेसिक क्लिअर झाले पाहिजे. त्यानंतर पॉलिटीचा पण अभ्यास तुम्हाला सांगणार आहे, इकॉनॉमिक्स सांगणार आहे, करंट अफेअर्स कसं करायचं, ओके, सायन्सचा पण अभ्यास कसा करायचा, जेणेकरून तुमचा अभ्यासामधली इफिशियन्सी वाढेल. आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त तुम्हाला अलर्ट करायचं होतं की इन फ्युचरमध्ये आपल्याला ही संधी आपल्यासाठी चालून येणार आहे आणि त्याच्यासाठी एक स्टेप आज आपण टाकलेली आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या, ज्याचे जे रेफरन्स मटेरियल आहे, हे रेफरन्स मटेरियल कशा पद्धतीनं, कुठून, कसं, कधी, काय वाचायचं, हे सगळं असा सविस्तर व्हिडिओ असेल. ओके, चलो सर, एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला डिलिव्हर केलेला आहे. डेफिनेटली ही भावना तुमच्या मनामध्ये आली असेल तर व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.